आमचा राजू विकणारा नाही तर टिकणार आहे। डोंबिवलीमध्ये राज ठाकरे यांची सभा। राज ठाकरे यांनी सभेमध्ये अनेक राजकीय पक्षांवरती जोरदार घणाघात केला। शिवसेनेचं पक्षचिन्ह चोरीपासून ते राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह चोरीपर्यंत राज ठाकरे यांनी सर्व गोष्टींवरती जोरदार निशाणा साधला। तर नक्की राज ठाकरे काय म्हटले होते या विधानसभेच्या निवडणुकीच्या रणांगणात जेव्हा डोंबिवलीमध्ये त्यांनी सभा घेतली होती हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। विधानसभेच्या निवडणुकीसाठी अनेक राजकीय पक्षांकडून जोरदार सभेचं आयोजन केलं जातं, प्रचार सभा आयोजित केल्या जातात। त्याच पद्धतीनं राजू पाटील यांच्या प्रचार सभेसाठी राज ठाकरे हे डोंबिवलीमध्ये आले होते। तेव्हा त्यांनी या राजू पाटलांना बहुमताने विजयी करण्यासाठी किंवा त्यांना विजयी करा असं आवाहन राज ठाकरे यांनी मतदारांना या सभेतून केलं। त्यानंतर हे सर्व प्रकरणावरती हात राज ठाकरे यांनी आवाहन केलं की या सर्व गोष्टी लक्षात घेता तुम्ही मनसेचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी त्यांना निवडणुकी रणांगणात उतरले त्यांना निवडून द्या। म्हणून ज्या ज्या ठिकाणी विजयाची आम्हाला आश्वासन आहे, शाश्वत आहे, त्या ठिकाणी मी प्रथम दिवाळी संपल्यानंतर ही इलेक्शनच्या ज्या प्रचार सभा आयोजित केल्या तिथं प्रथम मी सभा घेतोय, तर त्या उमेदवारांना तुम्ही निवडून द्या असं राज ठाकरे यांनी आवाहन केलं। दरम्यान राज ठाकरे यांनी सांगितलं की राजू पाटील हे एकटेच आमचा विधानसभेमध्ये आमचा आमदार होता, जर दुसरा कोणीतरी असता तर विकला गेला असता, परंतु राजू पाटील विकणार नाही तर टिकणार आहे, काम करणार आहे असं राज ठाकरे यांनी सांगितलं। त्यानंतर अजित पवार यांनी बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केलं, परंतु हे सरकार काही वेळामध्येच पडलं। याचं कारण होतं काकांनी पुतण्यावरती डोळे वडारले, त्यानंतर अजित पवार मागे सरले आणि राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार कोसळलं असा सुद्धा टोला अजित पवार यांना राज ठाकरे यांनी लावला। दरम्यान राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार टीका केली। म्हणजेच काय केलं तर राज ठाकरे म्हणाले की जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत उद्धव ठाकरे जेव्हा गेले तेव्हापासून हिंदू हृदय सम्राट हे नाव होतं, बॅनर होते, ते कुठेतरी गायब झालेलं पाहायला भेटतं। त्यावेळी त्याच्या बदल्यात दुसरंच काहीतरी पाहायला भेटतं असं उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करताना राज ठाकरे हे म्हटलं। पुढे राज ठाकरे यांनी म्हटलं की जेव्हा शिवसेनेचे 40 आमदार जेव्हा निसर्ग पाहायला गेले होते परंतु मुख्यमंत्र्यांना याचा काही पत्ता लागला नाही असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलं। पुढे राज ठाकरे यांनी म्हटलं की एकनाथ शिंदे हे जेव्हा बंड त्यांनी केलं ते भाजपसोबत सत्ता ज्यांनी स्थापन केली त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की अजित पवारांसोबत जमत नाही किंवा अशी चर्चा सुद्धा झाली होती अजित पवार यांचं आणि एकनाथ शिंदे यांचं जमत नाही, म्हणून एकनाथ शिंदे यांनी बंड करून राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर जमत नाही म्हणून त्यांनी बंड करून भाजपसोबत युती केली आणि सरकारमध्ये आले आणि मुख्यमंत्री झाले। जेव्हा ते वेगळे झाले परंतु अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केला आणि ते पुन्हा सत्तेमध्ये सहभागी झाले। भाजप आणि शिंदेची जी सत्ता होती त्यामध्ये सहभागी झाले, उपमुख्यमंत्री झाले। मग यांचं जे जमत नव्हतं कुठेतरी राष्ट्रवादीसोबत जमत नव्हतं तर त्याचं काय झालं, मग नंतर कसं जावं लागला असा सवाल सुद्धा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना राज ठाकरे यांनी लावला। पुढे म्हणताना राज ठाकरे यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील तरुण आणि तरुणी रोजगार मागतात, इतर राज्यातून येणाऱ्या लोकांची संख्या पाहता किंवा इतर राज्यातून येणारे लोक आहेत त्यांचा विचार करता महाराष्ट्रातले तरुणी बेरोजगार व्हायला लागल्यात आणि यांचं राजकारण चाललंय ते फोडाफोडीचं राजकारण चाललंय। तरुण रोजगार मागतोय, तरुणी रोजगार मागतात, याकडे यांचं लक्ष नाही आहे असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलं। पुढे राज ठाकरे यांनी शिंदेंना एक टोला लावला आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा टोला लावला। धनुष्यबाणावरून जे भांडण आहे, उद्धव ठाकरे म्हणतात माझा धनुष्यबाण आहे तर एकनाथ शिंदे म्हणतात माझा धनुष्यबाण आहे, तर यामधील दोघांचाही कोणाचाही धनुष्यबाण नाही कोणाची खासगी प्रॉपर्टी आहे, हा फक्त आहे चिन्ह ते आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं धनुष्यबाण। तुम्ही राजकारणाची पोळी बाजून घेण्यासाठी धनुष्य घेतलात आणि पक्ष सुद्धा घेतलात असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलं। अजित पवार यांनी जी राष्ट्रवादीचं जे चिन्ह घेतलंय, जी निशाणी घेतले, त्यावर सुद्धा राज ठाकरे यांनी सांगितलं की राष्ट्रवादी हे अजित पवारांचं अपत्य नाही तर शरद पवारचंद्र यांची अपत्य आहे असं राज ठाकरे यांनी म्हणताना सांगितलं। पुढे राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना एक टोला लगावला की एकनाथ शिंदेंचा बॅनर होता, त्या बॅनरवरती एक बिहारी गाण्यावरती एक महिला नाचत होती आणि ती महिला नाचण्याचं सुद्धा यांनी आता चालू केलं आहे। हे फक्त UP बिहारमध्ये चालायचं परंतु ते आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा चालायला लागलं आहे, तर एकनाथ शिंदे यांनी याच्याकडे गंभीरपणे लक्ष द्यावं असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पाहावं लागेल राज ठाकरे नक्की अजून काय काय प्रश्न आणि काय काय प्रश्न उपस्थित करतात। तर येणाऱ्या विधानसभेच्या अजून प्रचार सभा आहेत, त्या प्रचार सभेमध्ये राज ठाकरे नक्की काय काय भूमिका मांडतात, कोणकोणत्या पक्षांवरती टीका करतात हे सुद्धा पाहणे येणाऱ्या काळात योग्य ठरेल। तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।